बरेचदा आयुष्यात आपल्याला डिप्रेस वाटायला लागतं. म्हणजे होतं काय, आपण अनेकांच्या मदतीला उभे राहिलेलो असतो. अनेकांच्या वाईट वेळेत त्यांच्या पाठीशी उभे राहिलेलो असतो. मदत केलेली असते. अगदी आपल्याच्याने होईल त्या प्रकारे आपण त्यांच्या वाईट वेळेत त्यांना साथ दिलेली असते. मग ती त्यांची वेळही बदलते, माणसंही बदलतात. आपल्याला असं वाटायला लागतं सगळं विसरून जातात, कारण त्यांनी पुन्हा त्या गोष्टीचा कधीही उल्लेख केलेला नसतो. आपणही हळूहळू तो सल मनात ठेवून जगायला शिकतो. कधी कधी आपण आपल्या मनाशी पुन्हा ठरवतो देखील की आता कुणाच्या फंदात पडायचं नाही, कुणाला मदत करायची नाही. आपला चांगुलपणा म्हणजे मूर्खपणा आहे की काय, असं सुद्धा वाटायला लागतं. पण मग अनेक वर्षानंतर, अनेक महिन्यांनंतर, म्हणजे बराच काळ गेल्यानंतर कधीतरी ती व्यक्ती पटकन आपल्यासमोर बोलते, त्यावेळी तू मला मदत केली होतीस ना, तू माझ्याबरोबर उभी होतीस ना, म्हणून मी जगले किंवा मी त्यातून बाहेर पडू शकले. आणि मग आपल्याला त्या क्षणी जाणवतं, ही जाणीव तिच्या मनात सतत होती, फक्त ती बोलली नव्हती. आणि आपल्याला प्रत्येक गोष्ट बोलून किंवा ऐकून घ्यायची असते, किंवा त्यांनी बोललेली, त्यांनी दखल घेतलेली आपल्याला ऐकावीशी वाटत असते. त्या क्षणाला आपल्याला जाणवतं की आपण केलेला चांगुलपणा, आपण केलेल्या चांगल्या गोष्टी वाया जात नाहीत. माणसं जरी बोलत नसली तरी आपण केलेल्या चांगल्या गोष्टी त्यांच्या डोक्यात फिट असतात. काही लोकांना बोलून ते दाखवता येतं, काहींना दाखवता येत नाही, आणि न दाखवणारीच माणसं जास्त असतात. पण जेव्हा अशी एखादी व्यक्ती आपण केलेल्या मदतीचा उल्लेख करते किंवा जाणीव आहे ते अनेक वर्षानंतर आपल्याला बोलून दाखवते आणि खरोखर मनापासून त्या गोष्टीबद्दल ती किती कृतज्ञ आहे ते सांगते, तेव्हा आपला पुन्हा चांगुलपणावर विश्वास बसतो. आणि मग आपण पुन्हा समजून जातो चांगुलपणा कधीही वाया जात नाही.